नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या एका खूप महत्त्वाच्या ऑनलाईन प्रणालीबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्याला आपला आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी हा अनुभव आला असेल की सरकारी कामात काहीतरी अडलंय आणि पुढे काय करावं हेच कळत नाही. पण आता यावर एक अधिकृत आणि प्रभावी उपाय आहे. चला तर मग ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण पाहणार आहोत की ही प्रणाली काय आहे, तक्रार कशी करायची आणि तुमचं म्हणणं ऐकलं जाण्यासाठी पुढे काय काय करता येतं. तर सगळ्यात आधी ओळख करून घेऊया आपले सरकार या व्यासपीठाची. हे खास आपल्यासारख्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच शासनाने तयार केलेलं एक अधिकृत माध्यम आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक अशी ऑनलाईन जागा आहे जिथे आपण सरकारी कामांबद्दलच्या आपल्या तक्रारी थेट योग्य विभागापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे हे आपल्याला थेट प्रशासनाशी जोडतं आणि आपल्या समस्येला एक अधिकृत ओळख मिळवून देतं. आता प्रश्न येतो की इथे कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतात. तर खरं सांगायचं तर याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे अगदी भ्रष्टाचारासारख्या गंभीर गोष्टींपासून ते आपल्या भागातल्या रस्त्यांच्या किंवा पाणी पुरवठ्याच्या समस्येपर्यंत अनेक विषयांवर आपण इथे आपला आवाज उठवू शकतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. तक्रार नक्की दाखल करायची कशी, त्याचे टप्पे काय आहेत ते आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. ही सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे ना, ती फक्त या 5 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. त्यामुळे कोणीही अगदी सहजपणे याचा वापर करू शकतं. आणि हो, यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे योग्य वेबसाईटवर जाणं. हीच ती ऑफिशियल वेबसाईट आहे, grievances.maharashtra.gov.in. ही नीट लक्षात ठेवा. एक छोटीशी पण महत्त्वाची टिप: तक्रार करायला बसण्यापूर्वी ना ही काही माहिती तयार ठेवा. म्हणजे तुमचं नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स, कोणत्या विभागाबद्दल तक्रार आहे, काय घडलं त्याची व्यवस्थित माहिती, आणि काही पुरावे असतील जसे की फोटो किंवा व्हिडिओ तर तेही. असं केल्याने तुमची तक्रार जास्त प्रभावीपणे मांडली जाते. आणि समजा तुम्हाला नोंदणी करताना काही अडचण आलीच तर काळजी करू नका, थेट मदतसुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही थेट मुख्यमंत्री हेल्पलाईनवर कॉल करू शकता. हा नंबर आहे 1800 120 1840. बरं, आता तुम्ही तक्रार दाखल केली, पण पुढे काय? समजा तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मग? तर ही सिस्टम इथेच थांबत नाही. तुम्हाला पुढच्या टप्प्यावर दाद मागण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. एकदा का तुम्ही तक्रार सबमिट केली की तुम्हाला एक टोकन नंबर किंवा रेफरन्स नंबर मिळतो. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण याच नंबरवरून तुम्ही तुमच्या तक्रारीचं स्टेटस तपासू शकता. त्यामुळे तो जपून ठेवा. आणि जसं मी म्हटलं, जर पहिल्या उत्तराने समाधान झालं नाही तर तुम्ही अपील करू शकता. याची एक ठरलेली साखळी आहे. म्हणजे आधी प्रथम अपील अधिकारी, मग दुसरे अपील अधिकारी आणि गरज पडल्यास थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंतही तुम्ही तुमची तक्रार पोहोचवू शकता. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? हे फक्त एक तक्रार निवारण प्रणाली आहे का? नाही. याचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे. जेव्हा आपण ह्या प्रणालीचा वापर करतो तेव्हा आपण फक्त आपली समस्या नाही सोडवत, तर एका मोठ्या बदलाचा भाग बनतो. याचाच अर्थ ही सिस्टम आपल्याला थेट प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार देते. आपण एका अधिकृत मार्गाने त्यांना जबाबदार धरू शकतो आणि याचमुळे कारभारात पारदर्शकता आणि सुशासन यायला मदत होते. शेवटी एक विचार करूया. विचार करा, जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या योग्य तक्रारीसाठी या प्रणालीचा वापर केला तर प्रत्येक तक्रार मिळून प्रशासनाला अधिक जबाबदार आणि प्रतिसाद देणारं बनवू शकते. मग आपलं एक छोटंसं पाऊल किती मोठा सकारात्मक बदल घडवू शकेल, नाही का?